सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. माजी आमदार विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली टीका. बाहेरच्या उमेदवाराला विरोध राहणारच. उमदी येथे भाजप विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण पदयात्रा उमदी येथून सुरुवात होणार होती. त्या पदयात्रेचे उद्घाटन शुभारंभ माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की जनसंवाद पदयात्रातून परिवर्तन घडेल, तर भाजपने बाहेरचा उमेदवार देऊ नये. त्या उमेदवारास जतची जनता स्वीकारणार नाही. तर आमदार विक्रम सावंत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. प्रतिस्पर्धी प्रबळ असल्यामुळे आपणास एकास एक लढत करून एकसंघ राहणे गरजेचे आहे, अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली. तर चला तर मग पाहूया काय म्हणाले विलासराव जगताप. परंतु आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक झाले. आज बाहेरची लोक पण इच्छुक आहेत. वास्तविक पाहता आपल्या तालुक्यामध्ये माणसाची कमी आहे काही तर, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला हे समजत नाही. आम्ही मागच्याला सांगत होतो किंवा संजय काकाला उमेदवारी देऊ नका. त्याने उमेदवारी आमच्यावर जाते काय व्हायचे तर उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आज ही अवस्था भारतीय जनता पार्टीमध्ये मोडतोड करायचं काम वरिष्ठ लेवलला चालू आहे. त्यांना समजायला पाहिजे की तालुक्याचा माणूस कोण पाहिजे ना, त्याला ह्या ठिकाणी प्रोजेक्ट करायला पाहिजे, त्याला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि आमदार केला त्याला पुढे केला पाहिजे. हा साधा व्यवहार भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला समजत नाही असं माझ्यासारख्याला वाटायला लागले. आज भारतीय जनता पार्टीच्या अवस्था जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट आहे आणि अशा वाईट अवस्थेमध्ये जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले, आम्ही 15-20 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले. महाराष्ट्रामध्ये पहिलं तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरेश खाडेच्या नावानं पहिल्यांदा खुलवण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळेला कोण होतं भारतीय जनता पार्टीमध्ये? सुरेश भाऊ खाडेला ताकदीने उभा करून निवडून आणण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं. हा सगळा इतिहास माहिती असताना सुद्धा तुम्ही आज कोणाचा ऐकतच नाही आणि ज्याचं ऐकताय त्याची तालुक्यामध्ये किंमत किती आहे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि आज ही पदयात्रा चालू आहे ही जनसंवाद पदयात्रा. लक्षात ठेवा, जनकल्याण हा शब्द मला ते बरोबर वाटत आहे, कारण जनसंवाद पदयात्रा आहे. प्रत्येक गावामध्ये त्या गावची परिस्थिती काय, त्या गावाच्या मागण्या काय आणि तालुक्याच्या मागण्या काय, त्याच्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे असं माझं मत आहे. आणि ही यात्रा सगळ्या तालुक्यामधून ज्याला फिरेल त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना थोडं तरी समजेल असं मला वाटते. प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचे नेते सांगते तुला तिकीट दिलं जाणून सांगते, म्हणून बाहेरचे लोक यायला लागले. गोपीचंद पडळकर सारखे तेव्हा गोपीचंद पडळकर सांगतोय की मला तिकीट फिक्स झाल्याने सांगतोय. तिकडे आणखीन काही लोक सांगतात. बाकीचे लोक सांगण्यापेक्षा बाहेरचा माणूस जेव्हा देऊन सांगतोय मला तिकीट फिक्स आहे, ह्यात आपला अपमान आहे. लक्षात ठेवते त्या तालुक्यामध्ये त्यामुळे धनगर म्हणून जर येत असेल, आमच्या तालुक्यामध्ये धनगर समाज आहे की नाही? मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. त्याला तुम्ही पुढे उभा करा ना. मीच कशाला पाहिजे तिथं? मी म्हणजे गोपीचंद पडळकर मी जे म्हणतोय हे जातीच्या नावाचं समीकरण आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि समजा जातीला द्यायचं असेल तर धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्याच्या धनगर समाजाला त्याने पुढं करायला पाहिजे. तसं पुढं न करता आपलं इथं भेटायचं आणि तुमच्या स्वतःच्या तालुक्यात काय तुमची किंमत आहे? खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतः जिल्हा परिषदा सुद्धा निवडून आलेलं नाही आहे आणि असं असताना तुमचा तालुका सोडायचा आणि आमच्या तालुक्यामध्ये काही ना काही उद्योग करायचा, त्याला आमचा निश्चितपणे विरोध राहील. आम्ही एकच सांगतो आमची भूमिका म्हणून तालुक्यातला कोणी असेल सगळ्यांनी मिळून एक माणूस उभा करूया. आपल्याला काँग्रेसच्या मोर्चाला पाडायचंय, विक्रम सावता आपल्याला पराभूत करायचंय. विक्रम सावता पराभूत करण्यासाठी जो कोण सक्षम असेल त्याच्या पाठीमागे आपण आपली ताकद लावूया. तिथे काय अजून कोणाचं नाव नाही काय नाही आहे, परंतु आपल्या डोक्यामध्ये एक विचार चांगला पाहिजे की प्रतिस्पर्धा प्रबळ आहे, पार्टी पैशाचे त्याला वरचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी इच्छुक असतं काय गरज नाही. इच्छुक जरी झालं तरी सुद्धा शेवटी एक मतानं आपल्याला एकाच एक उमेदवार उभा करावा लागेल. पक्षाची काही धोरणं असतील ते असतील, परंतु आपल्या तालुक्याचं म्हणून तालुक्याचं हित जोपासणारा माणूस आपल्याला विधानसभेला पाहिजे. त्यामुळे विधानसभेला आपण
एक मतानं चांगल्या माणसाची निवड करूया आणि विधानसभेत त्याला पाठवून देऊया.